Hello friends, welcome to Universal Science Academy and OP's Chemistry YouTube channel. So today we are going to discuss packing efficiency in face-centered cubic unit cell. Okay, so first we have to understand what is meant by face-centered cubic unit cell. हे बघा, इथे एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. या डायग्राम मध्ये तुम्हाला कळेल की 8 corner atoms are present, 8 constituent particles are present at corner. Okay, so 8 constituent particles are present at corners. Okay, now there are 6 faces in cube. So at each face, at the center, one constituent particle is present. So these are the constituent particles present at the face. These are constituent particles present at the face, right? Now here we have to understand how many constituent particles are present. First we have to understand how many constituent particles are present in face-centered unit cell. Okay, so total number of constituent particles present in face-centered cubic unit cell, FCC unit cell is equal to, आता किती प्रेझेंट असणार? तर सगळ्यात पहिले आपल्याला लक्षात घ्यायचंय की 8 कॉर्नर ऍटम्स असतात. ओके, तर आपण इथे हा फॉर्म्युला जर मी खाली लिहितोय, 8 corner atoms into 1/8 atom per unit cell. 1/8 atom per unit cell. जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, कॉर्नर वरती जे 8 constituent particles असतात, those are shared by one constituent particle is shared by 8 unit cell. म्हणजे त्याचा ऍक्च्युअल पोर्शन किती असणार? ऍक्च्युअल पोर्शन इज 1/8. जे कॉर्नर वर आहे त्याचा ऍक्च्युअल पोर्शन काय असतो? 1/8 असतो. इथे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके, प्लस 6 atoms ऑन फेस वरती किती असतात? 6 atoms असतात. 6 atoms आर प्रेझेंट ऑन 6 फेसेस. ओके, 6 atoms ऑन, असं लिहू आपण इथे 6 फेसेस, राईट? इनटू, आता या ठिकाणी किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असं लिहून घेऊ आपण इकडे. 6 atoms or constituent particles are present at 6 faces. ओके, इनटू, जसं मी तुम्हाला कॉर्नरचं सांगितलं तसं फेसचं पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. फेस वरती जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल प्रेझेंट असतो दॅट इज शेअर्ड बाय 2 युनिट सेल. म्हणजे एक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल जो असतो या फेस वरती तो 2 युनिट सेलनी शेअर केलेला असतो. म्हणजे एका युनिट सेलला त्याचा जो ऍक्च्युअल पार्ट आहे तो हाफ पार्ट बिलॉंग्स टू 1 युनिट सेल. ओके, तर मग इथे आपण असं लिहू शकतो 1/2, ठीक आहे, पर 1/2 atom पर युनिट सेल. ठीक आहे, आता बघा 8 कॉर्नर atoms इंटू 8 किती होणार? हे 1 प्लस 6 इंटू 1/2 म्हणजे किती होणार? 3. म्हणजे टोटल नंबर ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स प्रेझेंट इन FCC unit cell are 4. टोटल नंबर ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स प्रेझेंट इन FCC unit are 4. लक्षात आलंय? ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की टोटल नंबर ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स किती आहेत FCC मध्ये? तर 4 आहे. ओके, नाउ व्हॉट वी हॅव टू डू? वी हॅव टू इस्टॅब्लिश द रिलेशन्स बिटवीन एज लेंथ आणि R. तर बघा, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची जी काही रेडियस आहे ती आपण इथे किती घेणार आहे? R. एज लेंथ काय आहे? A. ओके, तर सगळ्यात पहिले आपण यांच्यामध्ये रिलेशन इस्टॅब्लिश करून टाकू. ठीक आहे, म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार. ओके, सो लुक एट हियर, फ्रॉम ट्रायंगल ABC, ठीक है, सो ट्रायंगल ABC is a right angled
triangle. Okay, triangle ABC is a right angled triangle. Okay, this is the point we have to remember here. Okay, and and AB is face diagonal. AB is the face diagonal. AB is the face diagonal, right? So you can see from triangle AB क्या है, face diagonal है. If length of face diagonal, AB is small b, काय घेतलं आपण, फेस डायगोनल ची जी काही लेंथ आहे ती काय घेतलेली आहे, स्मॉल b घेतलेली आहे. अँड एज लेंथ इज स्मॉल है, ठीक है. देन फ्रॉम ट्रायंगल ABC, ओके, काय कळतं आपल्याला ट्रायंगल एबीसी मधनं, हायपोटेनियस काय आहे, AB. ओके, तर बघा इथे लेंथ ऑफ AB स्क्वेअर इज इक्वल टू, अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, लेंथ ऑफ AB स्क्वेअर इक्वल टू लेंथ ऑफ AC स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ BC स्क्वेअर, लेंथ ऑफ AC स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ BC स्क्वेअर. ओके, लक्षात आलंय. तर आता बघा लेंथ ऑफ AB काय आहे, लेंथ ऑफ AB स्मॉल b, सो दॅट इज व्हॉट B स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ AC आणि BC काय आहे, एज, त्या एज ची लेंथ काय घेतली आपण, स्मॉल a. ओके, तर इथे काय येणार, A स्क्वेअर प्लस हियर A स्क्वेअर. लक्षात आले. सो दिस इज 2A स्क्वेअर, काय येणार इथे, 2A स्क्वेअर. ओके, नाउ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ B. आता इथे B ची व्हॅल्यू काय असणार, B ची व्हॅल्यू काय असणार, मला लक्षात येते बघा, हा एक कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे, हा फेस वरती असणारा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे, हा कॉर्नर वरती असणारा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे. आपण इथनं एक लाईन पास केली, दॅट इज फेस डायगोनल, म्हणजे याची रेडियस काय आहे, स्मॉल r. इथे डायमीटर, पूर्ण डायमीटर, दिस इज द लेंथ ऑफ डायमीटर ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल प्रेझेंट ऍट फेस. सो हियर इज r, हियर इज अगेन r. ठीक आहे, म्हणजे इथे B ची व्हॅल्यू काय असणार आहे, B इज इक्वल टू 4r. ओके, बघा, तर मी इथे लिहितोय, so here since B is equal to 4r, therefore काय येणार इथे, सगळ्यात पहिले तर या इक्वेशनला थोडं सिम्प्लिफाय करून घेतोय मी इथे. बघा, B स्क्वेअर इज B, स्क्वेअर रूट घ्यायचं आपल्याला, B हियर इज स्क्वेअर रूट ऑफ 2 अँड स्क्वेअर रूट ऑफ A स्क्वेअर इज A. ठीक आहे, म्हणजे इथे आपल्याला सिम्पली व्हॅल्यू पुट करता येणार. B ची व्हॅल्यू काय इथे 4r, म्हणजे या इक्वेशन्स मध्ये ही व्हॅल्यू पुट करा, 4r इक्वल टू रूट 2a, 4r equal to root 2a. Therefore, so what is a? A is equal to what? 4 by root 2 into r. That is a. Okay. Now here 4. ठीक आहे, आता 4 ला आपण कसं लिहू शकतो इथे, 2 into 2. 4 ला कसं लिहू शकतो इथे, 2 into 2 into r. Okay, divided by रूट 2 इक्वल टू a. राईट, आता 2 ला कसं लिहू शकतो, बघा थोडंफार आपण इथे सिम्प्लिफाय करूया. 2 ला कसं लिहू शकतो आपण, रूट 2 इंटू रूट 2 इंटू रूट 2, म्हणजे 2 म्हणजे रूट 2 इंटू रूट 2, आणि हा 2 वेगळा लिहायचा आपल्याला, डिवायडेड बाय रूट 2, इकडे r इक्वल टू काय, a. सांगा काय होणार, रूट 2 कॅन्सल होणार, म्हणजे इथे काय मिळणार आपल्याला, therefore a is equal to 2 root 2 r. A is equal to 2 root 2 r. लक्षात आले. तर हा पॉइंट जरा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी, राईट. सो दिस इज द रिलेशन बिटवीन द एज लेंथ अँड r, मीन्स हियर रेडियस.
किंवा तुम्ही असंही लिहू शकता, आर इज इक्वल टू ए अपॉन 2√2, ए अपॉन 2√2. एवढं कळलं? ओके. सो वी हॅव टू रिमेंबर 2 पॉइंट्स. आपल्याला या ठिकाणी 2 पॉइंट्स रिमेंबर करायचे आहे. कोणते कोणते? सगळ्यात पहिला पॉइंट्स मी इथे लिहून ठेवते बघा, इथे लिहून ठेवते. कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, नंबर ऑफ कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स प्रेझेंट इन बीसीसी किती आहे? 4. हे आपण सुरुवातीला डिस्कस केलंय. अँड व्हॉट इज द रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड रेडियस? ए इज इक्वल टू 2√2r. ए इज इक्वल टू 2√2r. लक्षात आलंय? हे 2 पॉइंट्स आपल्यासाठी महत्वाचे आहे. बाकी तुम्हाला कळलं असेल की आपण ट्रायंगल एबीसी याच्यावर हे सगळं रिलेशन डिराईव्ह केलेलं आहे. दिस इज द राईट अँगल ट्रायंगल. ओके. AB square, length of AB square is equal to length of AC square plus length of BC square. Length of AC is A, length of BC is A, length of AB is B. So B square is equal to A square plus A square equal to twice A square. B is equal to काय येणार मग? स्क्वेअर रूट घ्यायचे दोन्ही साइडने. सो स्क्वेअर रूट ऑफ B square is B equal to square root of 2A square. Square root of 2 is √2. Square root of A square is A. B is equal to 4R. कशावरून डिसाइड केला B is equal to 4R? फ्रॉम डायग्राम. ठीक आहे. इथे 4R इक्वल टू √2A. त्यानंतर A इज इक्वल टू 4 अपॉन √2 इंटू R इक्वल टू A इज इक्वल टू 4 अपॉन √2R. मग इथे आपण थोडं सिम्प्लिफाय केलं. 4 इक्वल टू काय होणार? 4 म्हणजे काय? 2 इंटू 2 इंटू R. 2 ला कसं लिहितो आपण? √2 इंटू √2 इंटू √2 इंटू R डिवाइड बाय √2 कॅन्सल करत. सो A इज इक्वल टू 2√2R आणि R इज इक्वल टू काय असणार आहे? A अपॉन 2√2. एवढं कळलं? आणि हे 2 पॉइंट्स आपण इथे लिहून ठेवलेले आहेत. ओके. नाव वी विल मूव्ह टुवर्ड्स पॅकिंग इफिशियन्सी. ओके. तर आता आपण इथे बघूया पॅकिंग इफिशियन्सी. सो बिफोर मूव्हिंग टू द पॅकिंग इफिशियन्सी, first we have to decide the volume of constituent particle. Volume occupied by constituent particles in BCC. Okay, equal to काय येणार? Number of constituent particles. Okay, into volume of one constituent particle. Volume of one constituent particle. So number of constituent particles किती आहे? Number of constituent particles in BCC किती आहे? 4. आणि constituent particles आपण काय घेतोय? Constituent particle is sphere. तर स्फिअरचा व्हॉल्यूम काय असतो? 4/3 pi r cube. ओके. सो 4 into 4/3 pi r cube. राईट. तर मग सांगा 4 into 4 किती होणार? 16. सो दिस इज 16/3 pi r cube. लक्षात आलंय? दिस इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स इन बीसीसी. ओके. नाउ नेक्स्ट पॉइंट इज व्हॉल्यूम, total volume of unit cell. Total volume of unit cell. ओके. टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय असतं? एज लेंथ A, त्याचा क्यूब घ्यायचा आपल्याला. राईट. बट व्हॉट इज A? A ची व्हॅल्यू पुट करावं लागेल आपल्याला. दिस इज 2√2R. सांगा काय होणार? 2√2R याचा होल क्यूब करावा लागेल. सांगा किती होणार? 2 चा क्यूब काय असतो? 8. आणि √2 चा क्यूब काय असणार? 3 वेळा √2 ला मल्टिप्लाय करा. √2 इंटू √2 इंटू √2. √2 इंटू √2 काय येणार? 2. ठीक आहे. इकडे काय झालं? 8 इंटू 2. मग इकडे परत काय असणार आहे? √2. 8 इंटू 2 किती होणार? 16. ओके. सो दिस इज 8 इंटू 2 16. 16√2R cube. 16√2R cube. दिस इज द व्हॅल्यू ऑफ A क्यूब. ही कशाची व्हॅल्यू असणार आहे? A क्यूबची व्हॅल्यू असणार आहे, म्हणजे टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल.
नाउ व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ पॅकिंग इफिशियन्सी सांगा. पॅकिंग इफिशियन्सीचा काय फॉर्म्युला आहे. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड by constituent particles divided by total volume of unit cell into काय असणार आहे 100. ओके, तर आता याच फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. सो हिअर पॅकिंग इफिशियन्सी इन बीसीसी सांगा. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स किती आहे 16/3 पाय आर क्यूब. आणि इकडे किती आहे व्हॉल्यूम टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल सांगा 16√2 आर क्यूब इंटू 100 करावं लागेल. इंटू काय करावं लागेल आपल्याला 100. ठीक आहे, तर याला थोडं आपण सिम्प्लिफाय करू शकतो. 16/3 पाय आर क्यूब इंटू आता हा डिनॉमिनेटरला आहे. ओके, तर याला आपण असं लिहू शकतो इथे 1/16√2 आर क्यूब इंटू 100. ओके, सांगा काय करायचं आपल्याला. 16 इथे कॅन्सल होणार. 16/16 1 आर क्यूब कॅन्सल होणार. ओके, त्यानंतर इथे काय होतंय पाय. ओके, so here is pi into 100 divided by इथे काय होतंय 3 into √2. ओके, जेव्हा तुम्ही याची व्हॅल्यू पुट करणार पायची व्हॅल्यू काय 3.14. त्यानंतर 3 into √2 ची व्हॅल्यू काय 1.41. ओके, जेव्हा यांच्या व्हॅल्यू पुट करून तुम्ही कॅल्क्युलेशन्स करणार सो इट कम्स अराउंड 74. Okay, it comes around 74.0%. So this is the packing efficiency in BCC. म्हणजे असं म्हणायला काही हरकत नाही सिंपल क्युबिक युनिट सेल बीसीसी आणि एफसीसी. सॉरी, वी आर टॉकिंग अबाउट दी एफसीसी. इथे थोडा आपली काही मिस्टेक झाली असेल ती करेक्ट करून घ्या. सो हिअर इज एफसीसी. So, total number of constituent particles present in FCC. We are discussing FCC. Sorry for that. इथे आपण FCC घेणार. तर constituent particles 4 प्रेझेंट आहे. त्याच्यानुसार आपण फॉर्म्युला आणि जे काही डेरिव्हेशन्स बघितले इथे तर 74.0% इफिशियन्सी आपल्याला इथे बघायला मिळणार एफसीसी मध्ये फेज सेंटर क्युबिक युनिट सेल मध्ये. आता मला सांगा 74% पॅकिंग इफिशियन्सी आहे म्हणजे व्हॉइड किती असणार. व्हॉइड खाली जागा किती असणार याच्यामध्ये रिकामी जागा किती असणार 100 - 74 करा किती होत आहे 26%. सो व्हॉइड इज 26%. सो ऍज कम्पेअर टू सिंपल क्युबिक युनिट सेल अँड बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल इन एफसीसी मध्ये काय असतं 26% व्हॉइड असते म्हणजे फार कमी व्हॉइड आहे. पॅकिंग इफिशियन्सी इज फार बेटर दॅन एससीसी आणि इट इज बेटर दॅन व्हॉट बीसीसी. ओके.